काय तुम्हाला माहित आहे, लोणावळ्याच्या कार्ला डोंगरात एक असं मंदिर आहे जिथे आईची शक्ती आजही जिवंत आहे. चला मी तुम्हाला दाखवतो एकविरा आईचा अद्भुत दर्शन. नमस्कार मित्रांनो, एकविरा आईचा उदो उदो. आज आम्ही मुंबईवरून आलोय लोणावळ्याला. रात्री आम्ही आलो होतो आणि साई निवास हॉटेलमध्ये स्टे केला होता. हॉटेलचा कॉस्ट होता 1000 पर नाईट. चांगले रूम होते. सकाळी मस्त रेडी होऊन आम्ही निघालो आईच्या दर्शनासाठी. सुंदर सनराईज बघता बघता 10 मिनिटांमध्ये आम्ही पोहोचलो एकविरा आईच्या पार्किंग एरियामध्ये. इथे फ्री पार्किंग आहे आणि पुढे गेल्यावर खूप सारे दुकाने आहेत जिथून तुम्ही ओटी घेऊ शकता. खूप सारे भक्त इथे श्रद्धानी आणि मनोकामनानी येतात. काही भक्त तर एवढा भक्तिभावनानी येतात की गुडघ्यावरूनच 500 ते 550 पायऱ्या चढतात. त्यांची आईवर अपार श्रद्धा असते. थोडा वर गेल्यावर आम्ही 16 नंबरच्या शॉप मधून ओटी घेतला. 15 ते 20 मिनिटांमध्ये आम्ही वर पोहोचलो आणि हा डोंगर आणि आईचा मंदिर एकदम भारी दिसत होता. मित्रांनो, एकविरा आईच्या मंदिरात खूप सारे लोकांवर आईची विशेष कृपा असते. तुम्ही पण बघू शकता. इथे खूप लोक बँजो पार्टी घेऊन येतात. नाचता गाता एकविरा आईचा उदो उदो बोलता बोलता वर चढतात. मंदिरात आले की ऍटमॉस्फिअर एकदम पवित्र वाटतो. आमचा नशीब एवढा चांगला होता की आम्हाला आरती पण मिळाली. या भक्तीचा माहोलमध्ये मन एकदम शांत झाला. आरतीनंतर पुढे गेलो तर लाईन मध्ये एक डॉगी भेटला. खूप क्यूट होता. मंदिरात आल्यावर एकदम सुख, शांतता आणि डिव्होशनलची फील येते. 30 मिनिटं लाईन मध्ये थांबल्यानंतर आम्हाला आईचा दर्शन मिळाला. आईच्या पायाशी डोकं ठेवून मनात एकच शब्द आला, आई तुझा आभार. मित्रांनो, एकदा तरी आयुष्यात एकविरा आईच्या दर्शनाला नक्की या. इथे तुम्हाला भक्ती, निसर्ग आणि शांतता एकत्र मिळेल. असंच अजून ब्लॉग बघण्यासाठी मला फॉलो करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. एकविरा आईचा उदो उदो.